नागपूरच्या सीताबर्डी इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भर दिवसा झालेल्या हल्ल्यात दुकानदाराचा मृत्यू। हल्ल्याप्रकरणी अजून कुणालाही अटक नाही। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज इलेक्ट्रॉनिक मार्केट बंद। भूसंपादन विधेयकाबद्दल शिवसेनेची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच। योग्य वेळी भूमिका जाहीर करू, बैठकीनंतर शिवसेना नेत्यांचे संकेत। पीक कर्ज आणि वीज बिल माफ करा, अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी। तर मुस्लिम आरक्षणाच्या जीआरची विरोधकांनी केली होळी। स्वाइन फ्लू बद्दलच्या वक्तव्यांवरून महापौर हटावची मागणी करत विरोधकांचा मुंबई महापालिकेच्या सभागृहात गदारोळ। निलंबित केलेल्या 6 नगरसेवकांनी सभागृहातच मांडलं ठाण। राज्यामध्ये ड्रग्ज माफियांच्या विरोधात पोलिसांची मोठी धाडसत्र। 3 ठिकाणच्या छापामारीमध्ये तब्बल 500 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त। तस्करी प्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलसह एकूण 11 जणांना अटक। राज्यामध्ये अवकाळी पावसाचं सत्र सुरूच। पुणे, सातारा, महाबळेश्वरमध्ये आज गारांसह अवकाळी पावसाची हजेरी। आणि माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक यांना अखेरचा निरोप। कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड गावी दिला जातोय अखेरचा निरोप।